गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कालच्या तासाला आपण 2010-11 पासून 2016-17 या वर्षापर्यंत NMAच्या परीक्षेमध्ये आलेले अतिमहत्वाचे प्रश्न मनोरा या घटकावर पाहिलेले आहेत. आज आपण 2017-18 सालापासून 2024-25 या सालापर्यंतच्या या घटकावर आधारित प्रश्नपत्रिकेतील महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी प्रश्न बघा पहिलाच. खाली दिलेल्या संख्यांच्या मनोऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता मनोरा लिहिताना बघा संख्या बघा, हे असं वाचन केलं पाहिजे. 2, 3, 2 ते 8, पण असं 9 ते 14, 15 ते 19, 20 ते 23, 24 ते 26, 27, 28 आणि 29. म्हणजे 8 पासून 29 पर्यंतच्या संख्यांचा समावेश तुम्हाला इथे दिसतोय. हा ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रश्न पाहूया. अठ्ठावीस 27 अवैध आहेत, अशा तिरके आहेत. आणि पुढे 24 25 26 नाही, 28 27, सॉरी उलट झालं. 28 27 असं आहे आणि खाली 24 25 26 आहे. म्हणजे वर 2 आहेत आणि त्याच्या खालच्या 3 आहेत, असा क्रम घेतला. मग आता पुढे आपण 22 आणि किती घेऊया, 12 11, सॉरी. मग 12 11 कुठं आहे, इथं आहे. मग 12 11च्या खालच्या 3 संख्या कुठल्या रे? 4 5 6. हा, म्हणजे याचं उत्तर काय राहणार मग? पर्याय क्रमांक 1. हे समजलं ना सर्वांना? हो. हा, ओके. आता पुढं या 4 संख्या पहा. 15 14 3 13. कोणती आकृती बनते थोडक्यात ह्यांनी? असा चौकोन बनतोय का नाही? मग 19 10 7 9 काय बनतोय बघा, सेम असा चौकोन बनतोय. म्हणजे आरशातील प्रतिमा टाईप आकृत्या तयार आहेत त्या 2. आता पुढं 24 23 16 22 बघा, ही आकृती येते. मग आता त्याला आरशातील प्रतिमा कोणती तयार होणार? 24 तर पर्याय डावीकडनं 1 क्रमांक नंबर. 4. पर्याय क्रमांक 4. 26 21 18 20. करेक्ट. पर्याय क्रमांक किती? 4. पुढचा प्रश्न 28 24 22 अशा आकृती होत्या. 27 26 21 ही सुद्धा आरशातील प्रतिमा दिसते का नाही? मग आता 22 16 12 22 16 12 बघा इथं अशा आकृती. अशा होणार ना? हा, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर. पर्याय क्रमांक 2. आता जे हा मनोरा आपण पाहिला का नाही, ह्याच्यावर किती प्रश्न होते? 3. आणि हे 3 प्रश्न 2017-18 साली जी NMA परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये हा मनोरा विचारला होता. तसं तर हा मनोरा अतिशय सोपा किंवा मनोऱ्यावरचा प्रश्न अतिशय सोपं असं होतं पहा. ठीक आहे. आता पुढचा हा 2018-19 सालचा मनोरा आहे. बघा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. हा, 15 11 16 चा उलटा येतोय का रे?
पुन्हा 16, 22, 17 अशी डिझाईन तयार होते बघा थोडक्यात. म्हणजे 16ला शेवट झालाय पहिल्या त्रिकुटाचा आणि दुसऱ्या त्रिकुटाचा 16 सुरुवात झाली. अशीच आपण डायग्राम तयार करूया. 11, 8, 12 असं झाले 11, 8, 12. मग पुढची सुरुवात कशी होणार? 12, 17, 13. बरोबर 12, 17, 13 म्हणजे पर्याय क्रमांक 4. काय होते कोणाच तरी घरातला आवाज येतोय रे. आपले शेजारी आपल्या कोणतरी झोपलेले असतात त्यांचा आवाज येतोय. ज्यांच्या घरामध्ये थोडा डिस्टर्ब होतो त्यांनी माईक बंद ठेवा. ओके. आता पुढचा प्रश्न क्रमांक 42. 6, 8, 12, 9 चौकोन तयार होतोय आणि 12, 16, 22, 17 इथं पण तसा चौकोन होतोय. एका खाली एक चौकोन तयार होत आहे. आता पुढे बघा 7, 9, 13, 10 7, 9, 13, 10 इथं चौकोन तयार झाला. मग त्याच्या खाली असा होणार ना रे. हो सर. म्हणजे काय येते पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर. सर्वांनी माईक बंद करा. बघा अजून सुद्धा आवाज येतोय कोणाच्या तरी घरातला. आता बघा आवाज बंद झाला. ज्यावेळेस बोलायची त्या टायमिंगला फक्त माईक आपला चालू करा अन्यथा माईक बंदच असू द्या. 5, 6, 5, 7 असा उलटा व्ह्यू होतोय पहा. आणि 6, 9, 7 सव्वाचावी म्हणजे ह्या दोघांना मिळून चौकोन तयार होतोय असं अर्थ आला. 9, 7, 10 बघा असाच व्ही आणि पुन्हा असा होणार म्हणजे काय झाले सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक क्रमांक 9, 13, 10 पर्याय क्रमांक 4. हा जो प्रश्न होता तो 2018-19च्या परीक्षेत आलेला अतिशय महत्वाचा प्रश्न होता. आता हा आहे 2019-20च्या परीक्षेत आलेला. 1 पासून 45 पर्यंतच्या संख्या तुम्हाला या मनोऱ्यामध्ये दिसत आहेत. हा आता ही संख्या वाचा. आता संख्या वाचताना असे 2-2 अंकाचं वाचायचं. 28, 29, 44, 30 अशी वाचायची. 28 कुठे आहे बघा 28, 29, 44, 30 बरोबर आहे का आकृती काढलेली. बर त्याच्या पुढे बघा 26, 31, 42, 32 अशी डायग्राम होती. त्याच्या पुढे बघा 24, 34 24, 33, 40 34 म्हणजे ही जर लाईन तुम्ही घेतली तर एकाकडे एक बघा. आता 26 नंतर 25 सोडलं की 24 मग 24 नंतर 23 सोडून 22 न सुरुवात करायची. 22 न अशी आकृती तयार होती. मग या शिरोबिंदूवर पर्याय कोणत्या क्रमांक संख्या 1. 22, 35, 38, 36 अगदी बरोबर. पर्याय क्रमांक. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. आता ही संख्या वाचताना कशी वाचणार तुम्ही
6 8 5 9 आणि 4. आता 6 8 5 9 4 अशी डिझाईन तयार होते बघा. म्हणजे कुठलं अक्षर तयार होतं इथं? डब्ल्यू सारखं अक्षर तयार. आता पुढची संख्या वाचू. 8 13 9 12 10 होते का डब्ल्यू? हो सर. 8 13 9 12 10 होते डब्ल्यू. त्याच्या पुढची वाचा. 13 19 12 20 11 अवकाश. इथं पण डब्ल्यू झालं. मग आता पुढचा पर्याय बघा. कोणत्या पर्यायाने डब्ल्यू अक्षर तयार होते? पर्याय क्रमांक विश्वदा. 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 17 26 18 15 25 19 बरोबर. पर्याय क्रमांक 1. आता ह्या मनोऱ्यावर अजून एक प्रश्न आहे. बघा हा प्रश्न आहे, पण हा तुम्हाला दिसत नाही. आता मी तो लिहितो प्रश्न किंवा वाचतो प्रश्न डायरेक्ट. 15 17 26 15 17 26 32 36 15 17 26 32 36 बघा अशा आकृती येते. बरोबर आहे का? 15 17 26 32 36. आता त्याचा समसंबंध दिलाय 12 20 24 11 20 24 33 आणि 34 अशा आकृती झाली. म्हणजे ह्या दोन काय झाल्या थोडक्यात? आरशातील प्रतिमा झाल्या. आता पुढे बघा 44 30 27 44 30 27 17 18 अशा आकृती झाली. मग दुसरी आकृती अशी होणार का रे? बघा मी काढते, बरोबर आहे का? नाही. नाही सर. नाही होणार ना? मग अशी होईल का? हो सर. हो सर. हो सर. मग या मार्गामध्ये संख्या कुठल्या आहेत बघा. 38 35 23 20 आणि 19 आहे. पर्याय क्रमांक 3 ला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ABX कुठे दिसतं रे ABX? असं दिसतंय खाली बघा. पुढं CDI ते कुठे दिसतंय बघा. CDI बघा इथे त्याच्यावरती. दिसतंय. EFP त्याच्यावरती. मग आता पुढचं काय होणार आहे सांगा? तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट BXYWZ इथं पण डब्ल्यू होतोय. हा डब्ल्यू होतोय. PRDSC असं होते ना? पण इथं काय केलंय? डब्ल्यू होतोय परंतु उजवीकडून डावीकडं असा क्रम इथं विचारात घेतला पाहिजे की नाही? आता इथं पहा, उजवीकडची आकृती दिली डब्ल्यू ची. N हे घालायचं मी.
NEMFL बघा असे होते. मग आता इकडे कशी होणार आहे? अशी होईल का? तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. DIJHK पर्याय क्रमांक 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4. पुढं DEJI होईल का? NMME का अजून डी कुठं आहे बघा? काय एवढंच आहे? सर MMME त्याच्या पुढेच आहे. हाच घेऊ ना, DEJI हेच घेऊ का? हो सर. आणि NMME कुठं आहे? सर या पुढेच आहे. NMME सर वरून सर, 5 लिहिलेला आहे. सर त्याच लाईन. हा बरोबर ना? हो सर. हा आता CDIY ते कुठं आहे? CDIY बघितलं. मग जोडीच्या खाली. तर पर्याय मग ते क्रमांक पण आहे का? 1. क्रमांक 1. ONED पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता इथं मनोरा एकीकडे आहे आणि प्रश्न एकीकडे आहे. आता हा प्रश्न मला लिहावा लागेल किंवा वाचून दाखवतो प्रश्न हा. सोबत दिलेल्या संख्यांची विशिष्ट मांडणी पाहून त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता देताना 15 1 2 दिले. 15 1 2 ची कुठली आकृती ती बघा? ती होती आणि पुन्हा 14 2 3 ची बघा ती होती. त्या पुढे 13 3 4 ती होती. मग ह्याच्या पुढे साहजिकच काय येणार आहे? 12 4 5. 12 4 5. 12 4 5 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. 4. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न मी वाचून दाखवतो. 27 25 28 27 व्ही अक्षर तयार होते ना. 26 17 25 इथं पण व्ही अक्षर होते. 16 14 17 इथं पण व्ही अक्षर तयार होते. म्हणजे पुढचं काय असणार? 15 2 15 2 14 आहे का पर्याय 15 2 14 चा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 25 13 17 14 26 25 13 इथं 25 आहे ना? 13 कुठं आहे? 13 इथं आहे. 17 कुठं आहे? 17 इथं. 14 26 इथं 14 आणि 26 इथं. आता क्रम बघा कसा आहे? 25 13 17 25 अगोदर खाली येणार 25 13
17 14 डब्ल्यूच होते की रे अक्षर असं हो काय सर करेल असं डब्ल्यूच अक्षर तयार होते. आता त्याचा सहसंबंध लावलाय बघा 23 11 23 11 20 10 22 20 10 22 म्हणजे इथं सुद्धा आरशातील प्रतिमा आकृती आपल्याला दिसत. आता पुढचा प्रश्न बघा 27 28 18 17 27 28 18 17 18 17 आता तुम्ही सांगा बरं याचं उत्तर काय येणार हा येईल का रे? 29 30 19 हो 20 सर 30 29 19 20 कुठला पर्याय येणार मग? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक बरोबर पर्याय क्रमांक 1. आता पुढचा मनोरा घेऊया 2021-22 ची प्रश्नपत्रिका चालू आहे त्यामध्ये दोन मनोरे विचारलं होतं 3 आणि 3 6 मार्काचं. आता हा मनोरा अगोदर चेक करूया आपण. इथं काय लिहिले MLXW कुठं आहे बघा MLXW M कुठं आहे M हिथे काय खालून दुसऱ्या लाईन सगळ्यात खाली तर खालून दुसऱ्या हा घेऊया बरोबर MLXW त्याच्या पुढं ZYON हे ना सेम आकृती तयार होतात बघा WVRQ ते कुठं आहे समोर तर वायच्या एक सोडला ना पुढचा तर हा त्याच्या पुढे हे आता कुठल्या पर्यायात अशी आकृती तयार होते बघा तुम्ही सांगा तर पर्याय पर्याय निवडा क्रमांक 1 तर पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1 म्हणण्यापेक्षा तिथं कसं ह्याच्यावरची तयार झाली ना ह्याच्यावर कुठेतरी तयार झाली पाहिजे ना तशी सेम हा चौथा पर्याय पहा आपण नाही पर्याय क्रमांक 1 तुम्ही सांगितलं बरोबर आहे नाही कुठेही तयार झाली कारण बाकीच्या पर्यायात पोहोचच नाही की नाही बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 विकास हा आता पुढचा प्रश्न मी वाचून दाखवतो BIAJZ BIAJZ बी इथे एक आहे अजून बी कुठं आहे का बघतो तर खाली सर खालच्या लाईनला हा BIAJZ म्हणजे अशी एम सारखी आकृती तयार होते की नाही BIAJZ आता पुढचं संच आहे पहा EFDGC EFDGC इथं पण यमच अक्षर तयार झालं आहे की नाही सुरुवात उजवीकडून झाली एवढंच की दोन्हीची पण TUSVR TUSVR सर दुसऱ्यांच्या वरती सर त्याच्यावरती बघूया TUSVR आता पर्याय दिलते त्यामध्ये QXPYO Q कुठं आहे QXPYO बरोबर तर म्हणजे तेच कुठला पर्याय बरोबर आहे हा पर्याय येणार ना पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 2
बरोबर, पर्याय क्रमांक 2. आणि या मनोऱ्यावरचा शेवटचा तिसरा प्रश्न, NLYKP. आता एन शोधला पाहिजे आपल्याला. एन इथे एक एन आहे. NLY खालचा, सगळ्यात खालचा. दुसऱ्या लाईन मध्ये अजून दुसऱ्या लाईनला कुठे एन आहे? तर खालून तिसऱ्या लाईनला आहे. हा, NLY. बरं, असं घेतलं NLY KP. व्ही अक्षर तयार झाले की नाही. त्याचा संबंध दिलाय TGCHR. इथं पण आरशातील प्रतिमा दिसते. AIJHC हे येईल का रे? मग अशाच प्रकारची आकृती कशाने तयार होणार? ही होईल का अशी? हो सर. हं? मग काय हे? LGC. EFLGC ना? आहे का पर्याय? हो सर, पर्याय क्रमांक क्रमांक 4. क्रमांक 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4. आता 2021-22 परीक्षेतला हा प्रश्न आहे. दुसरा मनोरा आहे. त्या परीक्षेत 2 प्रश्न विचारलं होतं, 2 मनोरे विचारलं होतं. हा, आता इथं काय लिहिलं वाचा. NMLI काय होतंय, लहान अक्षर असल्यामुळे होते. आता इथं बघू, इथं दिसली व्यवस्थित तुम्हाला. सांगा मला कुठं तयार होतं NMLI? सर खालच्या. NMLI असे ना? हो सर. आता त्याचा संबंध दिलाय MNOG. तर हे कुठं तयार होतंय बघा, MNOG. तिथूनच सर. तर तिथूनच एम होतंय. पासून. किंवा वरून पण होऊ शकतं. हे घ्यायचं असं ना? बरं, आता त्याला बघा PONG दिलंय. PONG कुठे आहे सांगा? तर तिथूनच असतो PONG. तिरकी लाईन आहे त्याच्यामध्ये खाली. हा सर, खालून. एक मिनिट, ही वरचं डिलीट करतो म्हणजे लक्षात येईल. PONG असं ना? हो सर. मग आता पुढं कसं होणार सांगा? OP आहे का पर्याय असा बघू. आता काय सांगितलं तुम्ही? OP पर्याय क्रमांक 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4 आहे. आता पुढचा प्रश्न, AEF चा संबंध आहे CIHC. AEF बघा कुठं आहे? AEF तर दुसऱ्या लाईनीतून, तिसऱ्या लाईनीतून. सर पासून. सर शेवटी तिसऱ्या लाईन आहे. इथं पण येते घरी AEF असं. याला अक्षर तयार होते. मग CIH कुठे होते बघा? इथंच होते CIH होते का? तिथंच होते खाली. एका खाली एक यल अक्षर तयार झालते बघा. आता पुढे विचारलंय कशाचा संबंध YOP शी आहे? मग आपल्याला YOP शोधलं पाहिजे. आता YOP कुठं आहे? खालून 2 नंबरच्या लाईनीला सर. सोडला की त्याच्या खाली. खालून 2 नंबरला.
आकृती ना हा हो सर. त्याच्यात कुठली आकृती येणार का RFE RFE कुठलं RFE. आहे का पर्याय अरे पर्याय क्रमांक 3 सर. पर्याय क्रमांक बरोबर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे याच्यावर आधारित UKTWX याचा संबंध दिलेला आहे. संबंध नाही हे एका पुढे दिलते त्याबद्दल CABEF आणि त्याच्या पुढे दिले RNQZA. बघा पण UKTWX कुठं आहे? UKTW. खालून 4थ्या लाईनला सर. खालून 4थी लाईन सर. खालून U. 4थी लाईन. पुन्हा हे K हे T पुन्हा W पाहिजे ना हे W टीचर्स लाईन. X UKTWX अशा आकृती येते. आता पुढची कोणती थांबली CABEF दुसऱ्या लाईनला सर. हा सेम आकृती तयार होती बघा. आता तिसरी आकृती बघा. आता R हित आहे पण हा नाही घेऊन चालणार. दुसरा R कुठे आहे अजून? दुसरा R पहिल्या हा आकृतीचा एक सोडून मागे. RNQZ आणि E. बघा ह्या तिन्ही पण सेम आकृती आहेत का नाही? मग अशा आकृती बघा पर्यायात FZEPQ नव्हती. FZEPQ कुठे आहे? FZEPQ सर तुमचा आवाज येत नाहीये. हे बघा FZEPQ सेम झाली का? मग ह्याचा पर्याय करा पर्याय क्रमांक पर्याय 3. क्रमांक 3. 3 येणार पर्याय बरोबर. क्रमांक हा पुढचा प्रश्न पुढचा मनोरा 2023-24 चे प्रश्नपत्रिका आता ही 23-24 चे. प्रश्न पहा 2-5 2-4 2-4-8-5 कोणत्या आकृती झाली? चौकोन तयार झाला. त्याला सुसंगत 3-6-9-5 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सुरुवात पर्याय 2 न क्रमांक आणि 3 सर. एकाची 3 न. आता इथं बघा 8, 11, 14, 12 8, 11, 14, 12 आता सारखीच आकृती तयार झाली पाहिजे. पर्याय कुठला पर्याय क्रमांक सांगा 3. बरं? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 9, 13, पर्याय 15, क्रमांक 12 3. तर पर्याय क्रमांक 3. 3 बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न मी लिहून देतो. 7, 11, 14, 12 कुठे आहे बघा? 7, 11, 14, 12 अशा आकृती झाल्या. आता त्याच्या पुढे 5, 2, 4, 7 5, 2 4, 7 अशी झाली. बघा पुन्हा एकदा सांगतो
7, 11, 14, 12 अशी झाली. बरोबर. 5, 2, 4, 7 5, 2, 4, 7 अशी झाली. आता प्रश्न असा आहे का कशाचा संबंध 5, 3, 6, 10 अशी असेल. 5, 3, 6, 10 5, 3, 6, 10 तसा आता पर्याय दिले त्यांनी 10, 10, 13, 15, 12 10, 13, 15, 12 सर 13, 15, 15, 12, 8. अशा आकृती ते बघा. म्हणजे उत्तर काय 10, 13, 15, 12. आता इथं समोर प्रश्न नसल्यामुळे तुम्हाला थोडं समजायला अवघड जात असेल. मनोरा आणि प्रश्न समोर असल्यावर पटकन समजेल. आता तुम्ही ज्यावेळेस प्रश्न उत्तर लिहिणार त्यावेळेस लक्षात येईल तुमच्या. बरं आता पुढचा प्रश्न या मनोऱ्यावर 2, 4, 5 कुठे आहे? 2, 4, 5 अवकाश 14, 11, 12 बघा 2, 4, 5 खालून सुरुवात केली आणि 14, 11, 12 वरून सुरुवात केली. आता पुढं 3, 6, 5 3, 6, 5 अवकाश मग ह्याचं काय होईल सांगा. कोण सांगते? 13, 12. 15, 13, 12. बरोबर 15, 13, 12 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट मनोरा हा GFL कुठे आहे? GFL वरून तिसऱ्या लाईनला. वरून तिसऱ्या लाईन का? सर. वरून दुसऱ्या लाईनीत खालून दुसऱ्या लाईनीत. मनोरा असं का? हा त्याच्या पुढे XYW दिलं. XYW तर जीच्या वरचा घ्यावा लागणार. सर त्याच्यात वर आहे. वरून GFL असं पण येते. XYW असा पण येतोय. एक मिनिट GFL कुठला घ्यायचा अजून आपला हे संदिग्ध आहे. GFL मी अगोदर लिहून देतो सगळं तुमच्या लक्षात येईल. XYW EDN IJH आणि पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. GFL कोणता घ्यायचा? वरचाच घ्यावा लागणार सर. हा घ्यावा लागणार. आणि XYW हा EDN हा IJH हा त्या पुढचा. हा एक डावीकडचं एक उजवीकडचं आहे की नाही. मग त्या पुढे काय येणार? CBP. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. बरोबर पर्याय क्रमांक 4. आता पुढचं बघा FENM याचा संबंध YIHZ कुठं आहे FENM बघा. वरून चौथ्या तेव्हा लाईनला. इकडे आणि YIHZ
बघा इथं आता त्याचा पुढे दिलेले बघा DC PRSO DCPR DCPRSO तर डाव्या साईडला त्याच्या खाली अं, खालून खालच्या लाईनला आहे सर. खाली खाली बरोबर का DCPRSO आहे ना शेवटी हा असे येणार हा. मग आता इकडे बघा आपण डी म्हणजे डावीकडून एक नंबरला उजवीकडून एक नंबरला काय येणार आय च्या खाली जे पुन्हा असं ना आणि पुन्हा तर ती पण येणार सर स्टार्टिंग करूया जे आपण? पासून व्हायला पाहिजे होती स्टार्टिंग कुठून जे पासून D च्या लाईन मध्ये आता इथं पर्याय आहे का नाही तो असा दिलाय पा DCPRSO डावीकडे D आहे मग उजवीकडं त्या लाईन मध्ये काय ना उजवीकडं जे खालची लाईन आहे ना हा ती लाईन समजा मला जे बरोबर आहे JPON JPONLK हा बरोबर आहे असं येते बघा JPONLK आहे का पर्याय पर्याय क्रमांक 2 हा पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर नेक्स्ट प्रश्न लिहितो RSTCE याचा संबंध दिलाय NLGFE शी बघा बरं आता इथं संबंध RSTCE खालच्या लाईनला आहे सर उलटा L होतोय सर R कोणता घेऊ खालच्या हा ना लाईनचा हा सर आणि हे NLGFE असंच ना हा हो सर बरं आता पुढे प्रश्न काय दिलाय कशाचा संबंध कशाशी आहे IYXWV बघा IYX कुठे दिसते IYXWV तर खालून चौथी लाईन. हाय हा आणि Y कुठं आहे वरती हा हा IY पुन्हा X कोणता वरती हा आणि WY डब्ल्यू तिथे जाय सर असं येणार डब्ल्यू तिथे हा मगाशी कशी आकृती तयार झाली बघा त्या पद्धतीची तयार करायची आपल्याला EFGLV EFGLV आहे का बघा पर्याय पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 बरोबर पर्याय क्रमांक 4 हा आता पुढं आता गट कितीचा आहे रे 5 संख्यांचा आहे बघा आपण कोणती आकृती तयार होते 15 14 17 18 16
15 14 17 18 16 हेच का? डब्ल्यू हा डब्ल्यू अक्षर तयार झालं. पुढे बघा 9 8 3 4 10 9 8 3 4 10 खाली होते तसंच तर खाली खाली होते 9 8 3 4 10. आता ह्याचं बघा बरं कशाचा संबंध 6 7 13 16 15 6 7 13 6 7 17 आहे सर. 17 16 हा 6 7 17 16 15 कुठं आहे? सर्व काही इथं आहे खालून खालून 5व्या लाईन मध्ये 5व्या लाईनला 16 आहे बाहेर इथे इथे 5व्या लाईन मध्ये. 6 7 17 16 15 बरोबर आहे. मग कोणत्या पर्यायाला साक्षर तयार होते बघा? कोणत्या पर्यायाला साक्षर तयार होते? 1 11 12 10 9 4 कुठं 11 12 11 12 10 9 4 कुठं आहे? पहिल्या लाईनला हा सर. आहे. हा बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढं आता ह्या चौघांची बघा आकृती कोणती होती? 12 नाही 5 संख्या आहेत. 12 19 15 2 3 12 19 15 2 3 अशीच आहे का रे? हा 12 19 15 2 3 आता त्याचा संबंध दिलाय 14 13 12 11 20 बघा 14 13 12 11 20 आता हे घेऊया 20 14 3 21 20 14 3 21 अशी ती आले का? मग कोणत्या पर्यायात बघा सांगा पर्याय कुठले? पर्याय क्रमांक 2 बरोबर 7 8 9 10 12 7 8 9 10 12 हो का? पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आज आपण मनोरा हा जो घटक आहे या मनोरा या घटकावर 2017-18 या सालापासून 2024-25 पर्यंत NMS च्या परीक्षेतील सर्व महत्वाचे प्रश्न पाहिले. आजचा घटक सर्वांना समजला? येस सर. हो सर. बर आजपासून हो सर. या ठिकाणी आजपासून आपली विज्ञानची ऑनलाईन चाचणी चालू होते. आज विज्ञानचं पहिलं प्रकरण आहे. आता बऱ्याच जणांकडे पुस्तकं नाही त्यामुळं तुम्ही गुगल क्रोमला गेला का नाही? ई बालभारती टाईप केलं का नाही? ई बालभारती टाईप करायचं आणि 1 नंबरचा काय असेल तिथं क्लिक केलं का नाही की तिथं इयत्ता निवडायची असते, माध्यम निवडायचं असतं, खाली विषय निवडायचा असतो. मग इयत्ता 8वी निवडायचं, खाली माध्यम मराठी निवडायचं आणि त्या खाली विषय आहे का नाही तो सामान्य विज्ञान निवडायचा. असं केलं का नाही ते पुढे पुस्तक येतं आणि पुस्तक अख्खं आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलवरनं. आता मी काल पुस्तक डाउनलोड करून या ठिकाणी तुमचं जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचं काय केलं स्क्रीनशॉट काढला आणि त्याची एक PDF तयार केली आणि ती PDF तुम्हाला ग्रुपवर पाठवली, जेणेकरून ज्या विद्यार्थ्याकडे पुस्तक नाही त्या PDF मधली 4 पानं वाचून ती टेस्ट तुम्ही सोडवू शकता. आणि अतिशय महत्वाचा विषय विज्ञान आहे बरं का. भविष्यातल्या स्पर्धा परीक्षेसाठी असेल किंवा ह्या वर्षीच्या NMS परीक्षेसाठी असेल किंवा भविष्यात तुम्हाला जर नीटचा
सीईटीचा अभ्यास करायचा असेल तर तिथं विज्ञान हा विषय फार महत्वाचा आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या दृष्टिकोनातून आता इथून पुढं फक्त आपण मराठी लँग्वेज निवडलेली आहे. बरेच विद्यार्थी सेमी इंग्रजीचे आहेत. माझ्या शाळेतली सुद्धा मुलं सेमी इंग्रजीचे आहेत. परंतु आपलं दोन्ही विषयावर कमांड पाहिजे. आपण प्रश्नपत्रिका सगळ्या मराठी माध्यमातून काढलेल्या आहेत. त्यामुळे मराठी माध्यमातील प्रत्येक प्रकरण व्यवस्थित वाचा आणि ती टेस्ट सोडवा. आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा? नाही नाही. चालेल. ठीक आहे. तुम्ही अभ्यास बरं का, तुझा अभ्यास रोजची रोज सोडवत आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन बरं का. आता मला सांगा, ग्रुपमध्ये 45-46 विद्यार्थी जॉईन होतो मगाशी. मला अपेक्षित आहे 46च्या 46 विद्यार्थ्यांचा ग्रुपवर अभ्यास पाहिजे. परंतु मी जर मोजलं तर 20 विद्यार्थ्यांचा अभ्यास येतोय. मग बाकीचे 26 विद्यार्थी काय करताय? आणि मनोरक काढा, काय जास्त वेळ जात नाही मनोरक काढायला. आता दिवसभर तुम्हाला सुट्टीच आहे. जरी शाळा असली तरी 11ला तास सुटत असेल, 11 पासून संध्याकाळी झोपेपर्यंत पूर्ण वेळ तुमच्याकडे रिकामा आहे. हा, शाळा भरल्यानंतर काय अभ्यास कंपल्सरी मी करणार नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला लोड येणार आहे अभ्यासाचा. पण आता सुट्ट्या आहे तोपर्यंत द्यायला काय तुम्हाला अडचण नाही. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय सर. बाय सर.